ते म्हणतात ना, खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालेलं आहे. परवा जो मी मैत्रीवरती व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यावर नाही मी कुणाचं नाव घेतलेलं आहे आणि कॅप्शनमध्ये सरळ लिहिलेलं आहे की मीच का, असं मला विचारत येऊ नका. तरीही लागणाऱ्या व्यक्तीला चांगला तो व्हिडिओ लागलेला आहे, नावही न घेता बरोबर कळलेलं आहे माझ्याशी वागणं बदललेलं आहे, माझ्याशी बोलणं बदललेलं आहे. का? खरं बोलले म्हणून. जर मी त्या व्यक्ती संबंधी त्या व्हिडिओमध्ये जे बोलले ते खोटं असतं तर त्या व्यक्तीला रागाला नसता वाटलं असतं कुणाबद्दल बोलते की म्हणून. नेहमीचे माझे व्हिडिओ जसे चालू असतात ते बघून सोडून दिलं असतं. पण त्या व्यक्तीला व्हिडिओ लागला. का लागला? किती दिवस तुमचं पुढच्या माणसाने सहन करायचं? जी व्यक्ती माझ्याशी वागते, ज्या त्या व्हिडिओत मागच्या मी बोलल्याप्रमाणे, त्या व्यक्तीला खूप चांगलं माहितीये मी काय आहे. मला खोटं सहन होत नाही. तुम्ही मला कशा पद्धतीने टाळता आणि किती ह्या उत्तरावरून त्या उत्तरावर मला असं चालू असतं तुमचं, हे मला कळत नाही का? तरीही मी गप्पा बसते. ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही वेडे, आम्हाला कळतं, पण आम्हाला मैत्री जपायची. आम्हाला कुठेतरी तुमची किंमत आहे, तुमची जाणीव आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलंय ह्याची पण आम्हाला जाणीव आहे. नाही असं नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मागे आमच्यासाठी खूप काही केलंय आणि आता तुम्ही आमच्याशी खोटं वागताय. आम्ही जे तुमच्याशी शेअर करतो त्या गोष्टी तुम्ही मागे कुणाशी तरी शेअर करताय, त्याची उदाहरणं कुणाला तरी देताय, ते पण त्याच व्यक्तीला ज्या व्यक्तीला बघितल्यावर मला किळस येते अशा व्यक्तीला तुम्ही माझी उदाहरणं देताय. का बरं देताय? का देताय? तुम्हाला जर एवढ्या विश्वासाने मी माझ्या खाजगी गोष्टी, माझ्या ऑफिशियली गोष्टी मी सांगते आणि तुम्हाला त्या गावभर शेअर करायच्या असता का? जेव्हा मला माहिती की ही गोष्ट त्या व्यक्तीपर्यंतच माहिती आहे माझी, काही दिवसांनी मला कळतं की त्या व्यक्तीची फॅमिली, त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टींना, सगळ्याच लोकांना माझी ती गोष्ट माहिती आहे. किती वाईट वाटत असेल? कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर आणि कशा सगळ्या गोष्टी शेअर करायच्या? का नाही देऊ शकत तुम्ही? जेवढ्या मैत्रीला 100% आम्ही देतो तेवढे तुम्ही का नाही देऊ शकत? बरं, ज्या व्यक्तीला तुम्ही सगळं सांगता, आमची उदाहरणं, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला फोटो काढायचे असतात, ज्या व्यक्तीसोबत फिरायचं असतं, बोलायचं असतं, सगळ्याच गोष्टी होता, फक्त तुम्ही आम्हाला असं समजता की ह्यांना काही कळत नाही, आम्हाला डोळ्याच्या मागे ठेवता आणि तुमचं सगळं चालतं. त्याच व्यक्तीने केलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला आमची गरज लागते. ते व्हिडिओ बघणारे पण हसतील आता. इतकंही नाही वागावं कोणाशी की आपण जे खोटं वागतोय ना ते क्लिअर पुढच्याला कळावं. इतकंही खोटं नाही वागावं कोणाशी. आणि दिवाळी येते, एक सल्ला म्हणून कोणाकडून जर का काही मिठाई किंवा अजून काय 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 येत असेल ना, घेऊ नका. वैयक्तिक सल्ला. बाय.